नमस्कार, ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत आहे. तर बघा, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील पाठ क्रमांक 2 कुटुंब वंशावळ यावरचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न 1, योग्य जोड्या जुळवा. बघा, अ गट पहिला प्रश्न आहे आईचा भाऊ, याचं बरोबर उत्तर आहे ई मामा. 2, वडिलांची बहीण, याचं उत्तर आहे आत्या. 3, आईची बहीण, याचं उत्तर आहे मावशी. 4, वडिलांचा भाऊ काका. तर बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. अ, पिढी म्हणजे कुटुंबात आधी असलेल्या व्यक्ती. तर बघा, हे विधान बरोबर आहे. आ, वडिलांकडची सर्व नातेवाईकांची आडनावे एकच नसतात. हेही विधान बरोबर आहे. बघा, ई, वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजत नाही. तर बघा, हे विधान चुकीचं आहे. याच्यामध्ये दुरुस्ती, वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 3, ओळखावं लिहा. 1, कधी भांडतो, कधी हसवतो, खेळताना मला रडवतो, मिळतो त्याच्या आईचा हातचा छान खाऊ, तो आहे माझा भाऊ. 2 नंबरचं बघा, प्रेमाचे झाड, मायेची छत, तिच्याशिवाय मला नाही करमत, माझी माऊली ती म्हणजे माझी आई. याचं उत्तर आहे आई. 3 आहे, बाबांची बहीण, माझे करते लाड, माझ्यासाठी आणते खेळणी खाऊ गोड, ती म्हणजे माझी आत्या. आणि 4 आहे, आईचा भाऊ, म्हणतो फिरायला जाऊ, हसवतो खेळवतो, खाऊ देतो हा, म्हणून आवडतो मला, तो आहे माझा मामा. तर बघा, अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, तुमच्याशी असलेली नाती लिहा. तर बघा, आईकडील नातेवाईक. तर बघा, उत्तर आहे आजी, आजोबा, मावशी, मामा, मामी, मामेभाऊ, मामेबहीण, मावस बहीण. वडिलांकडील नातेवाईक. उत्तर आहे आजी, आजोबा, आत्या, आत्तेबहीण, चुलता, चुलती, चुलत बहीण, चुलत भाऊ. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न 5, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कुटुंब वंशावळीतून तुम्हाला कोणती माहिती मिळते? उत्तर आहे कुटुंब वंशावळीतून आपल्या कुटुंबाचा इतिहास आपल्याला समजतो. आपल्या कुटुंबातील पूर्वज कोण होते हे जाणून घेता येते. आपल्या वंशावळीत कुटुंबातील व्यक्तींची नावे आणि आडनावे माहीत होतात. आपल्या कुटुंबाची मूळ ओळख शोधण्यास मदत होते. बघा, शेवटचा प्रश्न आहे वंशावळ कशी तयार करतात? उत्तर, कुटुंबाच्या वंशावळीची नोंद एका मोठ्या झाडाच्या म्हणजेच कुटुंब वृक्षाच्या रूपात केली जाते. प्रत्येक नवी पिढी जन्माला येणे म्हणजे वंशवृक्षाचा विस्तार होणे. वंशवृक्षामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आपल्या पूर्वजांची माहिती मिळते. नव्या पिढीला जुन्या पिढीची ओळख होते. अशा रीतीने वंशावळ तयार केली जाते. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या.